हे पद हे मिरवायला पद नसणार आहे. हे पद हे आमदारकीचं पद हे कार्य करायला, काम करायला, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. पाण्याचा प्रश्न आम्हाला व्यवस्थित हाताळावा लागेल. पाण्याची जी औद्योगिक शेती आणि पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती व्यवस्थित हाताळावी लागेल. युवकांच्या रोजगाराचे विषय आहेत, त्यानंतर महिलांच्या सुरक्षितते विषय आहेत, शेतकऱ्यांच्या त्यांच्या घामाला चांगला दाम मिळाला पाहिजे. हे सगळे विषय प्रामुख्यानं सोडत असताना ज्या पंचगंगेच्या नदीच्या काठावरती आमचं गाव जे स्थापित आहे, त्या पंचगंगेच्या नदीचं प्रदूषण सुद्धा हा फार मोठा मुद्दा ऐरणीवरती आहे. त्या प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा आम्हाला फार व्यवस्थित सोडवावा लागेल. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपचे राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या मतदारसंघातून आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर इचलकरंजी मतदारसंघातून आमदार म्हणून त्यांचं मतदारसंघासाठी काय विजन आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि यासाठीच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. इचलकरंजी मतदारसंघातून आपण विधानसभेसाठी तयारी करत आहात, तर आपलं व्हिजन काय असणार आहे या निवडणुकीचं? निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वप्रथम इचलकरंजी हे आमचं औद्योगिक शहर आहे आणि या औद्योगिक शहराला अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास हे होणं फार गरजेचं आहे. मग विकास फक्त उद्योगापुरतं मर्यादित न राहता इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होणं या इचलकरंजीमध्ये गरजेचं आहे. व इचलकरंजीतला औद्योगिक विकास म्हणजे आमचा यंत्रमाग हा फार मोठा इचलकरंजीचा एक आमचा पाठीचा कणा अशा म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि या वस्त्रोद्योग व्यवसायाला एक नवीन उंची नेऊन द्यायचं कार्य माझ्याकडनं त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमदार म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं माझी जबाबदारी राहील. आणि या यंत्रमाग व्यवसायावरती अवलंबून असणारे कामगारांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं त्यांना न्याय देऊन महामंडळ सारख्या यंत्रमाग कामगार महामंडळ अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी स्थापन करून त्यांच्या आरोग्याचे विषय, शिक्षणाचे, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे विषय, त्यांच्या घरकुलचे विषय, या प्रामुख्यानं गोष्टी आम्हाला सोडवाव्या लागतील. त्याचबरोबर गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे, इचलकरंजी झपाट्यानं वाढते. लोकसंख्या आमच्या इचलकरंजीमध्ये एक फार मोठ्या प्रमाणात बाहेरची वस्ती म्हणजे बाहेरच्या गावातनं लोक इचलकरंजीमध्ये येऊन रोजगारासाठी त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळं पाण्याची गरज आमची कायमच त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याचा प्रश्न आम्हाला व्यवस्थित हाताळावा लागेल. पाण्याची जी औद्योगिक शेती आणि पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती व्यवस्थित हाताळावी लागेल. युवकांच्या रोजगाराचे विषय आहेत, त्यानंतर महिलांच्या सुरक्षितते विषय आहेत, शेतकऱ्यांच्या त्यांच्या घामाला चांगला दाम मिळाला पाहिजे. हे सगळे विषय प्रामुख्यानं सोडत असताना ज्या पंचगंगेच्या नदीच्या काठावरती आमचं गाव जे स्थापित आहे, त्या पंचगंगेच्या नदीचं प्रदूषण सुद्धा हा फार मोठा मुद्दा ऐरणीवरती आहे. त्या प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा आम्हाला फार व्यवस्थित सोडवावा लागेल. जणू की आमचं इचलकरंजीचं पंचगंगेचंच पाणी आम्हाला त्या ठिकाणी पुरेसं. लोकसभेच्या वेळी सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होतात, पण त्यावेळेस तुम्ही थांबलात आणि आता थेट आमदारकीसाठी उभे राहताय. मग याबद्दल काय सांगू? मी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तयार झालेला एक तरुण कार्यकर्ता आहे. मी गेले 3-4 निवडणूक सतत लोकसभेच्या ज्यावेळी होतात त्यावेळी 2-3 वर्ष अगोदर तयारी करायचो. परंतु नेत्याचा आदेश, पक्षाचा आदेश म्हणून कायम जो काय निर्णय व्हायचा त्याची अंमलबजावणी करणारा एक कार्यकर्ता म्हणून आहे. परंतु मागच्या लोकसभेची निवडणूक मी तयारी केली असेल तर आमचा मुद्दा हाच होता. आमचं राष्ट्रप्रेम हा मुद्दा होता. आमचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ह्याचा विकास हा आमचा त्या ठिकाणी मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशाला पुढे नेण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी आमचा मुद्दा होता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रस्ते वेगळे नकोत अशा पद्धतीची नेत्यांची त्या ठिकाणी सूचना आल्या, चर्चा झाली. मग आम्हीही ठरवलं की राष्ट्रीय हितासाठी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या हितासाठी, लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी आम्ही तो आमचा निर्णय पाठिंबा घेतला आणि महायुतीच्या उमेदवाराला आम्ही इचलकरंजीतनं फार मोठं लीड देऊन
त्यांना विजयी करून नरेंद्र मोदी साहेबांचं एकमत, NDAचं एकमत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं आम्ही पाठवलं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बहुतांश वेळा आपल्या घराण्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरत आहात, तर या अनुषंगानं काय आहे मत? तिसरी पिढी. माझे आजोबा ह्या इचलकरंजी विधानसभेतनं आमदार झाले. माझ्या वडिलांनी 5 वेळा या लोकसभा विधानसभेतनं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. मंत्री सुद्धा दोघंही झाले. आता मला या ठिकाणी संधी मिळते आणि संधीचं सोनं ह्या इचलकरंजीच्या विकासासाठी त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी असणार आहे. राजकारणाचे धडे आणि समाजकारणाचे धडे मी लहानपणापासूनच माझ्या कॉलेजच्या तरुणाच्या ह्या जीवनामध्ये मला त्या ठिकाणी मिळाले असल्यामुळं चांगल्या पद्धतीचं समाजकार्य राजकारणाच्या माध्यमातून मी या इचलकरंजीच्या विकासासाठी करणार आहे. आणि हे पद हे मिरवायला पद नसणार आहे. हे पद, हे आमदारकीचं पद हे कार्य करायला, काम करायला, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे पदाचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी इचलकरंजी विधानसभेचं नेतृत्व करणार. मगाशीच तुम्ही ओझरता उल्लेख केला की इचलकरंजीमध्ये काय समस्या आहेत. मग आमदार झाल्यानंतर या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या समस्यांना अधिक प्राधान्य द्याल आणि त्यासाठीच्या काय योजना असतील तुमच्याकडे? प्राधान्यानं पहिला इचलकरंजीचा पिण्याचा प्रश्न, त्यानंतर असणारा वस्त्रोद्योग मधले जे काय ज्या काही त्रुटी आहेत, धंद्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्यांना अजूनही अतिरिक्त त्यांना सरकारच्या तिजोरीमधून अधिक मदत लागेल. मग विजेची सवलत असू दे, व्याजाची सवलत असू दे, या सगळ्या गोष्टी करत असताना कामगारांच्या सगळ्या समस्या असू देत. पंचगंगेची प्रदूषणाचा सुद्धा फार मोठा मुद्दा त्या ठिकाणी आहे. स्वच्छतेचा मुद्दा आहे. महिलांना घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे, हा प्रामुख्यानं मुद्दा असणार आहे. या सगळ्या गोष्टीकडे प्रामुख्यानं बारीक लक्ष करून घरकुलचे विषय आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल आणि इचलकरंजीचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक औद्योगिक टेक्स्टाईल सिटी, टेक्स्टाईल हब म्हणून कसं होईल ह्याचा प्राधान्यानं माझं काम त्या ठिकाणी केलं जाईल. टेक्स्टाईल हब म्हणून इचलकरंजीचं नाव हवं असं तुम्हाला वाटतं, पण इचलकरंजी शहराची ओळखच महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून होतं आणि ती ओळख आता कुठेतरी मागे पडत चालले. इथले वस्त्रोद्योग म्हणजे दिवसेंदिवस बंद पडत चाललेत किंवा कमी होत चाललेत. तर ह्या वस्त्रोद्योगाला नवी उभारणी द्यावी किंवा ही जी ओळख आहे इचलकरंजीची महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून, ती ओळख पुन्हा मिळावी इचलकरंजीला, यासाठी काय प्रयत्न, विशेषतः वस्त्रोद्योगासाठी? इचलकरंजीमध्ये इथं असणाऱ्या लोकसंख्येवरनं त्या ठिकाणी होते. इथं बाहेरून, मग कर्नाटक आपल्या जवळ आहे, मग बाहेरच्या जिल्ह्यातून, बाहेरच्या राज्यातून सुद्धा इथं रोजगारासाठी येतात. इथं रोजगार असल्याशिवाय तर इथं लोक येणार नाहीत. त्यांना 2 वेळा त्यांना त्यांच्या पोटाला या ठिकाणी मिळतं, त्यांच्या कामाला चांगला दाम त्या ठिकाणी मिळतोय, म्हणूनच इचलकरंजीमध्ये होते. परंतु जी जुनी टेक्स्टाईलची जी ओळख होती पॉवरलूम, ती आता मॉडर्नाइज होत चालली. मग पॉवरलूमवरनं रॅपेरलूम आले, रॅपेरलूमवरनं आता एअरजेट टेक्नॉलॉजी आली. ह्या एअरजेट टेक्नॉलॉजीवरती सुद्धा आपण अपग्रेड होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं कापड चांगल्या क्वालिटीचं, कमी वेळेत, कमी किमतीमध्ये चांगल्या पद्धतीने मिळेल आणि त्याला चांगल्यात चांगला रोजगार मिळेल. इचलकरंजीची ओळख अशी कुठली मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज अशी नाही आहे. इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग व्यवसाय हा घराघरामध्ये आणि घराघरामध्ये व्यवसाय असल्यामुळं फार चांगल्या पद्धतीने इचलकरंजीची ग्रोथ, ज्यावेळी टेक्स्टाईलचं चक्र फिरतं त्यावेळी इचलकरंजीच्या सगळ्या आर्थिक गोष्टी व्यवस्थित चालतात, असा हा इचलकरंजीचा कायम त्याचा इतिहास राहिला आहे. आणि म्हणून मला वाटत नाही इचलकरंजीचा टेक्स्टाईल हा कमी होत चाललाय. समस्या आहेत, कधी तेजीबंदीची समस्या येते, कधी वीज बिलाचा हा विषय येतो. समस्या आहेत, कुठल्या धंद्यामध्ये अडचणी नाही आहेत, परंतु त्या अडचणीवरती मात करण्याचं जे कौशल्य इचलकरंजीकरांच्याकडे आहे, त्यांच्या वस्त्रोद्योग कारखानदारांच्याकडे आहे, कामगारांच्याकडे आहे, ते इतर कुठंही तुम्हाला बघायला मिळणार. तुम्ही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि फक्त निवडणुकीसाठी हा प्रवेश आहे आणि त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी आहे. मग ही निवडणूक तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरेल असं वाटतंय का? नाही, मी आत्ता भाजपचा प्रवेश अधिकृत केलाय हे सत्य आहे, परंतु 2017 पासून मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो. त्यावेळी आमच्या 2 मतानं भारतीय जनता पार्टीचे
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पहिल्यांदा जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदवरती फडकला, हे फक्त आणि फक्त आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखालचे 2 सदस्यांच्यामुळे त्या ठिकाणी फडकला. त्यानंतर 2019ला आम्ही निवडून आलो. निवडून आल्यानंतर बिनशर्त पाठिंबा आम्ही भारतीय जनता पार्टीला, फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी दिला. ज्यावेळी आम्ही काँग्रेस सोडली त्यावेळी 370 हा मुद्दा घेऊन आम्ही काँग्रेस सोडली. 370ला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं समर्थन केलं. आम्हाला काँग्रेस पक्षांवरच्या माध्यमातून आम्हाला टीका झाली. आम्ही त्याच्यावरती न जुमानता आम्ही पक्ष सोडला आणि अपक्ष म्हणून सामोरं गेलो. गेलो, निवडून आलो. निवडून गेल्यानंतर बिनशर्त पाठिंबा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही दिला. 2.5 वर्ष पहिलं 2019चं राजकारण हे आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टी 2.5 वर्ष विरोधी बाकावरती बसले. आम्ही विरोधी बाकावरती त्यांच्याबरोबर बसलो आणि आता या सगळ्या मध्ये त्या 2019 नंतर ज्या आधीमध्ये विधान परिषदच्या इलेक्शन झाल्या, जिथं आमदारांची मतं त्या ठिकाणी मतं होऊन आमदार विधान परिषदचे इलेक्शन होतात. एक राज्यसभेची निवडणूक सुद्धा झाली, तिथं आमदारांची मतं होतात. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रामाणिक राहिलो. कुठेही शंका केली नाही, कुशंका केली नाही, का विचारणे, उमेदवाराला आम्ही सिलेक्शन विचारणे, आम्हाला जाईल तिथं आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहिला असल्यामुळं आज तो प्रामाणिकपणेचा आज आम्हाला पोचपावती आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. म्हणूनच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. मोदी साहेबांचं जे स्वप्न विकसित भारत जे आहे ते पक्षामध्ये प्रवेश करून आम्हाला काम करायची संधी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला. इचलकरंजीच्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ होते आणि त्यामुळे बाहेरचे लोक सुद्धा येऊन इथं राहतायत असं तुम्ही म्हणालात आणि त्यामुळेच ह्या शहरात एक गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. ह्या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना आहेत, काय सांगाल? ज्यावेळी औद्योगिक विकास होतो, औद्योगिक विकासाच्या बरोबर ज्या पद्धतीनं रोजगार निर्माण होतो, नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होतो, त्याचबरोबर एक त्याच्यातली नेगेटिव्ह एक गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर होणारा क्राईम आणि क्राईम वरती करायची जी कायदेशीर तरतूद म्हणजे कंट्रोल जे पोलीस खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. इचलकरंजी झपाट्यानं वाढायला लागले आणि तिथं असणारे जे बाहेरची लोक येतात त्याच्यावरती असणारा कंट्रोल असतो. या औद्योगिक क्राईम कंट्रोल करायला शासकीय यंत्रणा सज्ज आहे. मग आता आम्ही 2 प्रस्ताव इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी होण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेत. ते शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं प्रस्ताव त्या ठिकाणी मान्यतेला त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर पोलिसांची संख्या सुद्धा म्हणजे जे काय स्टाफ असतो, मग PI, ॲडिशनल SP पासून कमिशनरेट पासून आम्ही वेगळं कमिशनरेट सुद्धा आम्ही पोलीस इचलकरंजी परिसरामध्ये आम्ही मागितलंय की क्राईम वरती औद्योगिक शांतता त्यांना मिळेल. मग जो गुंतवणूकदार जे आहेत त्यांना एक औद्योगिक समाधान मिळेल की बाबा आमची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि त्या कामगारांना सुद्धा एक सुरक्षितता मिळेल की बाबा आम्ही जे काम करतो आम्हाला कुठलीही गुंडशाही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी होत नाही. आणि ते सगळं ठेचून काढायला इचलकरंजीचे आम्ही सगळीजण सज्ज आहोत. आम्ही असली गुंडगिरी आम्ही गावात खपवून देत नाही, आम्हाला चालत नाही. आणि वेळोवेळी अशा पद्धतीने जे कोण तोंड वरती करायचा प्रयत्न केलेत, गाव काय खपवून घेतलं नाही. त्या पद्धतीनं त्या पद्धतीचे धडे त्या ठिकाणी कायदेशीर सगळे धडे त्या पद्धतीने मिळाले. इचलकरंजीमध्ये हातमाग असेल किंवा सुतगिरणी असेल, हे पारंपरिक उद्योग तर आहेतच. याशिवाय आणखीन कुठले नवीन उद्योग आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल? वस्त्रोद्योग हा कायमच इचलकरंजीचा कणा आहे. परंतु त्याच्याबरोबर आता गारमेंट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इचलकरंजीमध्ये फार चांगल्या पद्धतीने वाढतंय. इथनं फक्त गारमेंट छोटे रुमाल नाहीतर पिशव्या शिवण्याचं एवढं पुरतं मर्यादित न राहता क्वालिटी एक्सपोर्ट गारमेंट शिवायचं काम या इचलकरंजीमध्ये चालू झालंय. इंजिनिअरिंग व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो. बाकीचे उद्योगधंदे फार मोठ्या प्रमाणात इचलकरंजी एक शेतकऱ्यांचं सुद्धा फार मोठं मार्केटिंग हब आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने कन्सिडर करत असताना छोटे मोठे लघु उद्योग ह्या इचलकरंजीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या सगळ्याला चालना द्यायची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून माझी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये असेल.
आताच आपण महायुतीचे इचलकरंजी मतदारसंघाचे उमेदवार राहुल आवाडे यांच्याशी बातचीत केली आणि इचलकरंजी मतदारसंघाचा विकास करण्यासाठीचं त्यांचं जे विजन आहे ते त्यांनी या माध्यमातून जाहीर केलेलं आहे. तर त्यांच्या या आमदारकीच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.